मित्रांनो, आज आपण एका अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकरणावर चर्चा करणार आहोत. एकीकडे आर्थिक गैरव्यवहार, दुसरीकडे लैंगिक शोषणाचे आरोप आणि त्याच दरम्यान घडलेला एक रहस्यमय अपघात. या सगळ्यामुळे संपूर्ण प्रकरण आणखी गुंतागुंतीचे आणि संशयास्पद मानले जाते. तुमच्या लक्षात आलंच असेल, आपण बोलतोय अशोक खरात प्रकरणाबद्दल. आणि अशोक खरात यांचा जो मेन साक्षीदार आहे त्याच्या झालेल्या संशयास्पद अपघाताबाबत. तर सर्वप्रथम परिस्थिती काय आहे हे समजून घेऊया. तर अशोक खरात यांच्यावर गंभीर आरोप आहेत. पतसंस्था आणि ट्रस्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैशाची उलाढाल आणि त्याचसोबत महिलांच्या शोषणाचे आरोप. या प्रकरणाची चौकशी आणि मोठमोठ्या यंत्रणांकडून सुरू आहे, जसं की ईडी, आयकर विभाग आणि विशेषतः तपास पथक. आणि या तपासात अनेक महत्त्वाचे लोक समोर येत आहेत आणि त्यापैकी एक नाव म्हणजे डॉक्टर जितेंद्र शेळके. आता तेथून खरी कहाणी. डॉक्टर शेळके जे खरात यांच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष होते आणि या प्रकरणात महत्त्वाचे साक्षीदार मानले जात होते. त्यांचा अचानक अपघाती मृत्यू होतो. हा अपघात कुठे झाला? समुद्र महामार्गावर. आणि विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणच्या अगदी जवळच संबंधित ट्रस्टचं ठिकाण आहे. हा केवळ योगायोग आहे की काहीतरी वेगळं चाललं आहे? अपघाताची माहिती पाहिली तर डॉक्टर शेळके यांची कार एका उभ्या कंटेनरला मागून जोरदार धडकते. धडक इतकी भीषण होती की कार अक्षरशः कंटेनरखाली घुसते आणि जागीच त्यांचा आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू होतो. मुलगा गंभीर जखमी होतो. असा प्रश्न आहे की हा साधा अपघात आहे का? कारण महामार्ग सरळ आहे, दृश्य स्पष्ट असतं, वाहनात एअरबॅग्ज असतात, पण एवढा भीषण अपघात कसा घडतो? येथे 3 शक्यता पुढे येतात. पहिली शक्यता मानसिक तणाव. तपास सुरू होता, चौकशी सुरू होती, त्यामुळे शेळके तणावात असू शकतात. त्या तणावामुळे लक्ष विचलित झालं आणि अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरी शक्यता आहे की वेग आणि कंट्रोल सुटणे. समुद्र महामार्गावर वेग जास्त असतो, काही वेळा वाहनांवर नियंत्रण सुटतं आणि अपघात होतो. पण तिसरी शक्यता सर्वात गंभीर आहे. वाहनात काही तांत्रिक छेडछाड झाली का? हा अपघात घडवून आणला गेला का? की एखाद्या साक्षीदाराला गप्प करण्याचा प्रयत्न तर नाही? असे प्रश्न हे उद्भवत आहेत. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, डॉक्टर शेळके हे या प्रकरणातले महत्त्वाचे साक्षीदार होते. त्यांची आधी अनेक वेळा चौकशी झाली होती आणि अशावेळी त्यांचा मृत्यू होतो. मग संशय निर्माण होणं स्वाभाविक आहे. आणि एक महत्त्वाची बाब, या ट्रस्टमध्ये अनेक प्रभावशाली लोकांचा सहभाग असल्याचंही बोललं जातं आहे. त्यामुळे प्रकरण अधिकच संवेदनशील बनलं आहे. काही समाजसेवक आणि राजकीय व्यक्तींनीही हा घातपात असू शकतो असं मत व्यक्त केलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकरणामध्ये सत्य काय आहे हे लगेच समोर येत नाही, पण काही गोष्टी स्पष्ट आहेत. मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाले, अनेक लोक या प्रकरणात गुंतलेले आहेत आणि आता महत्त्वाचा साक्षीदार मृत्युमुखी पडला आहे. लोकांच्या मनात प्रश्न आहेत, हा अपघात की घातपात? सत्य बाहेर येणार कधी? हे प्रकरण दाबलं जाणार? असे प्रश्न उद्भवत आहेत. इतिहासात आपण अशा अनेक गोष्टी पाहिल्या आहेत जिथे महत्त्वाचे साक्षीदार अचानक गायब होतात आणि मृत्युमुखी पडतात आणि मग हळूहळू थंड होतं. पण आता काळ बदलला आहे. लोक प्रश्न विचारत आहेत, आता सर्वात महत्त्वाचं काय? या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे, वाहनाचं तांत्रिक विश्लेषण झालं पाहिजे आणि रिपोर्ट पारदर्शकपणे जनतेसमोर हे आलाच पाहिजे. जर हे झालं नाही तर लोकांच्या मनात संशय कायम राहणार. आणि शेवटी एकच, ही फक्त एक व्यक्तीची गोष्ट नाही, ही न्यायव्यवस्थेची, प्रशासनाची आणि सत्याची परीक्षा आहे. तुम्हाला काय वाटतं? हा अपघात आहे की काहीतरी मोठं कारस्थान? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मराठी भूमी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.